देवी कात्यायनी शारदीय नवरात्राचा 6वा दिवस हा कात्यायनी मातेला समर्पित असतो। ब्रह्मदेवाची मानसकन्या अशी ही तिची ओळख सांगितली जाते। कात्यायनी देवीचं रूप तेजस्वी असून तिला 4 हात आहेत। तसंच ती तेजपुंज असून तिच्या एका हातात खड्ग तर दुसऱ्या हातात कमळ आहे। या देवीनं आपला 3रा हात आशीर्वाद देत उंचावलेला आहे, तर 4थ्या हाताने ती शरणार्थी भक्तांना अभय देत आहे। कात्यायनी देवीचं वाहन सिंह असून तिला युद्ध देवता असंही म्हटलं जातं। दुर्गा सप्तशती स्तोत्रामध्ये तिचा उल्लेख महिषासुर मर्दिनी असा केल्याचा पाहायला मिळतो। पुराणातील दाखल्यानुसार महर्षी कात्यायन यांनी केलेल्या कठोर तपश्चर्येनंतर दुर्गा देवी त्यांच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली आणि तिचंच नाव कात्यायनी। या रूपामध्ये माता दुर्गेनं महिषासुराचा वध करून देव आणि मानवांची त्याच्या त्रासापासून सुटका केली। कात्यायनी देवीच्या उपासनेनं मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या 4 फळांची सहजगतीने प्राप्ती होते असं सांगितलं जातं। तो इहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो। या दिवशी साधकाचं मन आज्ञा या चक्रात स्थिर होतं। योग साधनेमध्ये या आज्ञा चक्राचं विशेष स्थान आहे। दिल्लीच्या छतरपूर इथे असलेलं कात्यायनी देवीचं पीठ प्रसिद्ध आहे। तसंच महाराष्ट्रातही कोल्हापूरमध्ये कात्यायनी देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। उद्याच्या भागात जाणून घेऊया देवीच्या 7व्या रूपाचं कालरात्री या रूपाचं महात्म्य। तर पाहत रहा ऋतम मराठी।